केवळ आमचा प्रयत्न हा आहे, माफी शेतकऱ्याला द्यायची आहे, बँकेला नाही. आणि हा माणूस म्हणते की आपण शेतकऱ्याला कर्जमाफी देत आहोत, बँकेला नाही. आणि मागं म्हणत होता की बँका कोलॅप्स नाही झाल्या पाहिजे म्हणून आपण हे शर्ती आणि अटी टाकल्या. वा रे सरकार, काय दोन तोंडी सरकार बोलते, काही समजत नाही. किती बोलबच्चन द्यान अजून या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना. मनच नाही भरत का तुमचं कधी मन भरायले? हे कर्जमाफीचा विषय ऐकू ऐकू पागल होऊन गेलो आहे बा मी, पागल होऊन झाले. पण हे लोक कर्जमाफी तर ढंगाने दिल्ली नाही आहे ना. पण जेव्हा तेव्हा कर्जमाफी, एक दिवस गेलं का कर्जमाफीची न्यूज येते, 2 दिवस झाले का कर्जमाफीचं न्यूज येते. तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बी थकून गेला अजून कर्जमाफी करू करू. आणि 2 लाख कायचे 2 लाख आहे मला हेच समजत नाही अजूनपर्यंत. आपला ह्या कर्जमाफीवर शेवटचा व्हिडिओ आहे. याच्यानंतर आपण कर्जमाफीवर एक पण व्हिडिओ बनवणार नाही. फक्त नियमित कर्जदारांना सांगू इच्छितो की तुम्ही कर्ज उचला आता हे, आणि त्याच्यानंतर कर्ज भरूच नका. आपल्याला काही हलकाभारी होणार नाही सरकारवर. आपण कर्ज भरलं नाही भरलं याचा काही परिणाम पडणार नाही सरकारवर. पण आपण आजपासून असंच करू की नियमित कर्जदारांना सांगू इच्छितो की तुम्ही कर्ज उचला आणि कर्ज भरूच नका. धन्यवाद.